गुन्हेगारांना पोलिसांचा कडक डोस। शहरात दिवसेंदिवस खुनाचे प्रयत्न, चोरी, अपहरण, शस्त्राची भीती दाखवणे, फसवणूक असे प्रकार वाढत आहेत। ही वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हेगारांना कडक डोस दिला। शहर आणि परिसरातील गुन्हेगारांना राजाराम पोलीस ठाण्यात एकत्र आणलं। शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के यांनी समाचार घेतला। गुन्हेगार सध्या कोणत्या व्यवसायात काम करतात, त्यांचे कोणाकोणाशी संबंध आहेत अशी कसून चौकशी यावेळी करण्यात आली। तसेच सोशल मीडियाच्या रील्स माध्यमातून घडणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। या माध्यमातून पोलिसांनी गुन्हेगारांना शेवटची संधी दिल्याचेही टिक्के यांनी सांगितलं। यावेळी बोलताना शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के म्हणाले, आज शहर डिव्हिजन मधील 4 पोलीस स्टेशन्स राजारामपुरी, राजवाडा, शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी या 4 पोलीस स्टेशन्स मधील जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार आहेत किंवा ज्यांचं रेकॉर्ड नाही परंतु ज्यांच्या तक्रारी येत आहेत समाजामधून, तर असे सर्व गुन्हेगार आज पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होते। त्यांचं रेकॉर्ड त्यांना दाखवण्यात आलं, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत। याच पद्धतीने इथून पुढे जे गुन्हे घडणार तर त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे गुन्हे दाखल होतील, यामध्ये पुढे मोका असेल, एमपीडी असेल, तडीपारी असेल, मुंबई पोलीस ऍक्ट प्रमाणे 55-56 प्रस्ताव असतील, या पद्धतीने कडक कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे, याची समज त्यांना देण्यात आलेली आहे। यापुढे कुठल्याही पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता एक सुधारण्याची संधी म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवून समज देण्यात आलेली आहे। या उपरही जर हे गुन्हेगार, हे आरोपी हा मार्ग सोडणार नसतील तर अतिशय कडक पद्धतीने यांच्यावर आळा घालण्याचं काम केलं जाणार आहे, ही समज त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने शहरामध्ये रील्सच्या माध्यमातून जे आव्हान देण्याचा प्रकार सुरू झालेला आहे, रील्स बनवणे आणि इतरांना आव्हान देणे, तर यावर सुद्धा शहर विभागामधून 4 पोलीस स्टेशन्समधून कारवाई सुरू केलेली आहे। रील्सची पडताळणी सुरू करण्यासाठी टीम बसवलेले आहेत, त्याचं काम चालू आहे। असे रील्स शोधून, त्यांचे रील्स आयडी शोधून त्यांच्यावर समाजामध्ये दहशत पसरवण्यासंदर्भामध्ये कलमाखाली गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांचे मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहेत। आणि ही जी मोहीम आहे ही आता यापुढे सुरू राहणार आहे। अशा पद्धतीच्या रील्स शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया यापुढे चालू केलेली आहे। नमस्कार, मी अभिजित चव्हाण। सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।